कम है, अंधेरों को चीर देंगे इतना दम है। मुश्किलें हो कैसी भी मेरे हौसलों से कम है, अंधेरों को चीर देंगे इतना दम है। आओ हाथ बढ़ाए, कुछ करके दिखाना है, सारे बहानों को आज से आग लगाना है। मुट्ठियों को भींच के, सांसों को खींच के, मुट्ठियों को भींच के, सांसों को खींच के, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ। हाँ, खुद से है ये वादा, कुछ करके जाऊंगा, सबके सीनों को गर्व से भर कर जाऊंगा। खुद से है ये वादा, कुछ करके जाऊंगा, सबके सीनों को गर्व से भर कर जाऊंगा। हर चढ़ते सूरज को सलाम करती दुनिया सारी, मेरा ये जीवन, हाँ मेरी जिम्मेदारी। मुट्ठियों को खींच के, सांसों को खींच के, मुट्ठियों को खींच के, सांसों को खींच के, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ। मुट्ठियों को खींच के, सांसों को खींच के, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, 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 मैं तैयार हूँ। यस। नमस्कार सर्व मित्रांना, जय माझा आवाज पोहोचतोय संतोषजी? ओके. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मराठी भाषेच्या या स्पेशल सेशन मध्ये. मी मोहन ढवळे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, आपण रविवारी सकाळी एका स्पेशल प्रॉडक्ट विषयी माहिती बघत असतो, आणि ज्यावेळेस काल मी याची तयारी करत असताना लॅपटॉप उघडला आणि आजचं जे आपलं प्रॉडक्ट विषयी आपण माहिती पाहणार आहोत, न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडक्ट आणि न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅबलेट. तर सुरेशजी, मला मुकेश कोठारे सरांचा एक सेमिनार आठवला. त्या सेमिनार मध्ये मुकेश कोठारे सर सांगायचे की ज्यावेळेस पेस्ट आलं होतं, आरसीएम मध्ये पेस्ट आलं, तर ते एक जण पेस्ट घेऊन आला आमच्याकडे आणि सांगितलं की ये देखो ये पेस्ट ना, पेस्ट निकलने से पहले इसमें से ऑयल निकलता है, फिर वो जो है ना उसमें का जो मटेरियल है वो बाद में निकलता है. म्हणजे ते पेस्ट जेव्हा सुरुवातीला लॉन्च झालं होतं आरसीएम मध्ये, त्यावेळेस प्रॉडक्ट कसे बनवायचे याची काही व्यवस्थित माहिती नव्हती. तर त्यातून लवंगाचं तेल अगोदर निघायचं, नंतर पेस्ट निघायचं, अशी क्वालिटी पेस्टची होती. साबण लॉन्च केला म्हणजे साबण असा होता, एकतर घासला जात नव्हता, नाहीतर इतका घासला जायचा की त्यातून लगेच पटकन तो संपून जायचा. ही सुरुवातीच्या काळामध्ये प्रोडक्ट विषयी प्रॉब्लेम होता. आणि मी ज्यावेळेस प्रॉडक्ट न्यूट्रिशन ग्लायसेम प्रोडक्ट बघत होतो, त्यावेळेस लक्षात आलं की इतक्या 25 वर्षामध्ये, या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये आरसीएम इतकं बदललंय की ज्या कंपनीकडं पेस्ट कशी बनवावी याची व्यवस्थित टेक्नॉलॉजी नव्हती, किंवा साबण कसा बनवावा याची व्यवस्थित टेक्नॉलॉजी नव्हती, 25 वर्षानंतर त्या कंपनीकडं आरोग्या संदर्भामध्ये क्लिनिकल प्रूव्हन प्रोडक्ट पर्यंत प्रोडक्ट पोहोचले आहेत. लाखो कोट्यावधी लोकांना ज्याचे चांगले रिझल्ट आहेत
असे प्रोडक्ट पोहोचले 25 वर्षामध्ये. म्हणजे बदल किती झालाय. म्हणजे जे सुरुवातीच्या काळामध्ये माणसं काम करत होते ना, आज जे असोसिएट बाहेर काम करतायत, तर किती बदल झालाय. किती ज्याला आपण म्हणतो ना फरक, एकदम स्थिती को बदल कर रख देना. तर आजची स्थिती ही झाली की एकदम स्थितीला बदलून टाकलंय. आपल्याकडे असे प्रोडक्ट्स आहेत म्हणजे हेल्थ केअरचे प्रोडक्ट्स आहेत, त्यातल्यात परत क्लिनिकल प्रूव्हन प्रोडक्ट्स आहेत. तर जे सुरुवातीला असोसिएट बाहेर काम करत होते त्यामध्ये आणि आजच्या परिस्थितीमध्ये जो वेगानं बदल झालाय, तो निश्चितच मित्रांनो आश्चर्यचकित करणारा आहे. निश्चितच ज्यावेळेस आपण न्यूट्रीचार्ज बघतो, गामा ओरिजिनल बघतो, हेल्थ केअरचे आपलं हेल्गार ऑइल बघतो, तर असे प्रोडक्ट्स नंतर आपल्या हाती लागलेले आहेत. अशा कंपन्या सोबत आपलं टायअप होऊन त्यांच्याकडून असे प्रोडक्ट्स आहेत की जे प्रोडक्ट्स विषयी इतर कंपन्या विचार सुद्धा करू शकत नाहीत. प्रोडक्ट्स बनवले तर ते क्लिनिकल प्रूव्हन करून घेऊ शकत नाहीत. असे प्रोडक्ट्स आपल्या हातात लागले आहेत. आणि या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये जिथं आपण 25वी अॅनिव्हर्सरी यावर्षी साजरी करणार आहोत, यावेळेस आपल्याकडं जे स्पेशल प्रोडक्ट्स आपल्या हाती लागले आहेत याचा आपण अधिक अभ्यास करून अधिक लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. एक आहे अभ्यास करणं आणि दुसरं आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं, याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. आज आपण ज्या प्रोडक्ट्स विषयी बोलणार आहोत ते प्रोडक्ट आहे न्यूट्रीचार्ज ग्लायसेम प्रोडक्ट आणि न्यूट्रीचार्ज ग्लायसेम टॅबलेट. हे प्रोडक्ट स्पेशली प्री डायबेटिक व्यक्तीसाठी बनवलेलं आहे. प्री डायबेटिक व्यक्ती किती आहेत? प्री डायबेटिक व्यक्ती, तर मी ज्यावेळेस पीपीटी दाखवायचो त्यावेळेस मी एक संख्या दाखवायचो की इतके टक्के आहेत. चला आपण पाहूयात प्री डायबेटिक व्यक्ती किती आहेत. तर मी ज्यावेळेस स्लाइड दाखवायचो त्यावेळेची स्थिती आणि आजच्या स्थितीमध्ये फरक पडलाय. म्हणजे मी ज्यावेळेस सुरुवातीला पीपीटी दाखवायचो प्री डायबेटिक व्यक्तीविषयी, तर त्यावेळेस असं दाखवायचो की प्री डायबेटिक व्यक्ती किती आहेत. तर भारतामध्ये प्री डायबेटिक व्यक्तीची एक संख्या दाखवायचो की तुम्ही 13%, 12%, 10% अशी संख्या होती की इतके लोक प्री डायबेटिक आहेत. परंतु मी आता जस्ट गुगल केलं तर गुगलवर आलं की प्री डायबेटिक व्यक्ती किती, तर मी एकदम चकित राहिलो की इतकी कस काय वाढली. कारण माझ्याकडे सुरुवातीला संख्या होती ती संख्या जुनी संख्या होती. आताची ज्यावेळेस संख्या पाहिली त्यावेळेस 15% पॉप्युलेशन, म्हणजे भारतातली 15% पॉप्युलेशन, याच्यामध्ये डायबेटिक नाही, फक्त प्री डायबेटिक लोक 13 कोटी पेक्षा जास्त लोक प्री डायबेटिक, आणि त्यामध्येही स्पेशल म्हणलं 15% संख्या ही प्री डायबेटिक, डायबेटिक सोडून 15% लोक प्री डायबेटिक या स्टेजवर आहेत. 2023 चा सर्वे आहे. गुगलला तुम्ही गेले तर तुम्हाला सुद्धा सापडू शकतो. हाऊ मेनी इंडियन्स आर प्री डायबेटिक. आपण गुगलला टाकलं की लक्षात येतं की 15%पेक्षा जास्त लोक प्री डायबेटिक आहेत भारतामध्ये. कोविड 1% लोकांना सुद्धा झाला नव्हता भारतामध्ये, तर आपण त्याला महामारी म्हणायचो. 1% लोक सुद्धा कोविड न ग्रस्त नव्हते, तर आपण त्यांना म्हणायचं महामारी, महामारी आली, महामारी आली. आणि 15% लोक प्री डायबेटिक आहेत, तर त्याला आपण महामारी म्हणतोय. त्याच्याकडे कुणाचं लक्ष सुद्धा नाही. बरं, आपलं लक्ष नसणं, सर्वसामान्य माणसाचं लक्ष नसणं वेगळी गोष्ट आहे. डॉक्टरांचं सुद्धा लक्ष नाही प्री डायबेटिक लोकांकडे. आपण वेगवेगळ्या शहरामधून आहोत. मी मराठवाड्यामधून आहेत, कुणी पश्चिम महाराष्ट्रातून असतील, काही विदर्भातून आहेत, काही कर्नाटक मधून आहेत, बेळगाव साईडतून, काही पुण्या साईडचे आहेत, काही मुंबई साईडचे लोक आहेत, काही आपल्याकडे खानदेश मधले लोक आहेत. आपण वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या भागातून आहोत. छोट्या गावापासून महानगरापर्यंतचे माणसं आहोत. कुठेही आपल्याला प्री डायबेटिक क्लिनिक दिसत नाही. आपल्याला सगळीकडे डायबेटिक क्लिनिक दिसतात, डायबेटॉलॉजिस्ट दिसतात, प्री डायबेटिकचे क्लिनिक दिसत नाही. देवीदासजी नाशिक मधून आहेत. देवीदासजी, डायबेटिसचे भरपूर हॉस्पिटल असतील नाशिक मध्ये, परंतु प्री डायबेटिकचं कुठलं आपल्याला हॉस्पिटल बघायला मिळत नाही की आम्ही स्पेशल प्री डायबेटिक लोकांसाठी काम करतो. असं हॉस्पिटल तुम्हाला दिसलंय का नाशिक मध्ये? नाही सर. म्हणजे तुरळक सुद्धा दिसत नाही. आपण मग मला 1 दिसले होतं, 5 दिसले होते, 2 दिसले होते, नाही. जर 15% लोक एखाद्या आजारानं ग्रसित असतील
तर त्या लोकांसाठी स्पेशल हॉस्पिटल पाहिजे का नाही? ज्या आजारासाठी 1% 2% लोक ज्यांना ग्रसित असतात त्यांच्यासाठी स्पेशल हॉस्पिटल निर्माण होतात. त्याच्यासाठी डॉक्टर स्पेशल सेवा देतात. प्री डायबेटिक लोकांसाठी पूर्ण भारतामध्ये कुठंच कुठली सेवा दिल्या जात नाही. कारण की डायबेटॉलॉजिस्टचं म्हणणं आहे की तुम्ही डायबेटिक व्हा मग आमच्याकडे या, मग आम्ही तुमची काळजी घेऊ. तुम्ही प्री डायबेटिक असताना जर आमच्याकडे आले आणि आम्ही तुम्हाला दुरुस्त केलं, तुम्ही नॉन डायबेटिक होतात, मग आमचं जी कमाई ती कमाई निघून जाईल. तुम्ही तसं नाही, तुम्ही आधी डायबेटिक व्हा आणि मग आमच्याकडे या, मग आम्ही तुमची पुरेपूर काळजी घेऊन मरेपर्यंत तुमची काळजी घेऊ, पूर्ण आयुष्यभर आम्ही तुमची काळजी घेऊ. पण कधी तुम्ही डायबेटिक झाल्यानंतर प्री डायबेटिक लोकांची आम्ही कुठलीही काळजी घेत नाहीत, जे की 15% जास्त लोक. 23 ला 15% होते, 25 सुरू आहे, आता 16% निश्चित झाले असतील. मग का करत नाहीत डॉक्टर लोक यांची काळजी? प्री डायबेटिक व्यक्तीला तर डायरेक्ट डायबेटिक करून टाकतात. तुम्ही डायबेटिक ही गोळी सुरू राहू द्या तुम्हाला, आणि एकदा गोळी सुरू झाली आयुष्यभर ती गोळी त्यांची बंद होत नाही. गोळीची जी पॉवर आहे ती पॉवर वाढत वाढत राहते, बंधनं वाढत वाढत राहतात. सुरुवातीला म्हणतात 1 टाइम चला, मग म्हणतात 2 टाइम चला. सुरुवातीला म्हणतात असं, सुरुवातीला सोपे सोपे नियम सांगतात, नंतर नियम इतके कठोर करतात की त्या माणसाला जीवन नकोसं होतं, इतके नियम कठोर करतात. प्री डायबेटिक लोकांची जर काळजी घेतली तर आनंदाची गोष्ट अशी की नॉन डायबेटिक होऊ शकतात. त्यांना डायबिटीसच्या जे डायबेटॉलॉजिस्ट असतात त्यांच्याकडे जायची आयुष्यात कधीही गरज पडणार नाही. ते शक्य आहे. प्री डायबेटिक व्यक्तीला नॉन डायबेटिक व्यक्ती करणं शक्य आहे. दोनच गोष्टी कराव्या लागतात. एक म्हणजे त्याला जीवनशैलीमध्ये बदल करावा लागतो. जीवनशैलीमध्ये जे 2 बदल करावे लागतात, एक अन्नामध्ये बदल आणि दुसरा त्याच्या एक्सरसाइज करावी लागते. या 2 गोष्टी जर एखाद्या व्यक्तीनं केल्या तर ती व्यक्ती प्री डायबेटिक मधून नॉन डायबेटिक होऊ शकते. जर तिनं या 2 गोष्टी केल्या नाही तर ती प्री डायबेटिक मधून डायबेटिक होऊ शकते आणि आयुष्यभर त्या व्यक्तीला घड्याळाच्या काट्यानुसार जगावं लागेल. आयुष्यभर त्याचा खूप मोठा खर्च हा त्याला औषधोपचारावर, पॅथॉलॉजीवर आणि डॉक्टरांच्या फीसवर करावा लागेल. प्रत्येक डॉक्टरांना माहित आहे. मी हे एकदम, मला माहित नाही की इथं किती डॉक्टर बसलेले आहेत किंवा आणखीन कोण डॉक्टर येतील, कोण डॉक्टरच्या फॅमिली आहेत. प्रत्येक डॉक्टरला हे माहित आहे की कुठलाही व्यक्ती डायरेक्ट डायबेटिक होत नाही. डायबेटिक व्हायच्या अगोदर त्याच्या आयुष्यामध्ये प्री डायबिटीसची स्टेज येते. ती स्टेज पार केल्यानंतरच तो व्यक्ती डायबेटिक होतो. हे प्रत्येक डॉक्टरांना माहित आहे. 2-3 आपल्याकडे टेस्ट आहेत ज्या डायबेटिक व्यक्तीसाठी केल्या जातात. एक आहे ब्लड शुगर टेस्ट, जी आहे जी सगळ्यात जास्त प्रमाणित मानली जाते. ती HbA1c ही टेस्ट आहे. ही सर्वात जास्त प्रमाणित मानली जाते. म्हणजे MD असतात ते डॉक्टर HbA1c ही टेस्ट करायला लावतात. बाकीचे जे डॉक्टर आहेत ती फास्टिंग आणि आफ्टर मील या 2 टेस्ट करायला लावतात. HbA1c या टेस्ट मध्ये मागच्या 3 महिन्यामध्ये तुमची रक्त शर्करेची पातळी कशी राहिली हे एकूण कळते. ही माहिती तुम्हाला होत आहे. HbA1c ही जी टेस्ट आहे, या टेस्ट मध्ये मागच्या 3 महिन्यामध्ये तुमची ग्लुकोज लेवल कशी राहिलेली आहे याविषयी पूर्णपणे माहिती मिळते. आणि ही जी आपली जनरल आहे फास्टिंग आणि आफ्टर मील, ही त्या काळची स्थिती दाखवते. तुमच्या रक्तातल्या शर्करेची पातळी त्या क्षणाची सांगते. हे जे नाही FBG आणि PPBG आहे का नाही, फास्टिंग ब्लड ग्लुकोज लेवल आणि आफ्टर मील ब्लड प्री म्हणजे जेवल्यानंतरची तुमची. तर यामध्ये प्री डायबेटिक आणि डायबेटिक कशाला म्हणायचं, तर जेव्हा तुमची ग्लुकोज लेवल रक्त शर्करेची पातळी जनरली 140 ते 200 मिलीग्रॅम पर डेसिलिटर असते, तेव्हा तुम्ही प्री डायबेटिक असतात. म्हणजे जेवण झाल्यानंतर 2-3 तासानंतर रॅन्डम ग्लुकोज लेवल आपण याला असं म्हणतो. त्याला एक संज्ञा आहे रॅन्डम ग्लुकोज लेवल. जर तुमची 140 पेक्षा कमी असेल रॅन्डम ग्लुकोज तर तुम्ही नॉन डायबेटिक आहात. जर 140 ते 200च्या दरम्यान आहात तर तुम्ही प्री डायबेटिक आहात. आणि 200 पेक्षा जर तुमची
ग्लुकोज लेवल गेली असेल तर तुम्ही डायबेटिक व्यक्ती आहात. हे कशी तपासते ते तुम्ही पॅथॉलॉजीवर तपासू शकता किंवा एक छोटस उपकरण आहे जे मिळतंय बाजारामध्ये 500-700 रुपयाला, ग्लुकोमीटर म्हणतात त्याला. याला आपण घरी सुद्धा मोजू शकतो. याला स्ट्रीप येतात, त्या स्ट्रीप मध्ये टाकलं की आपण घरी सुद्धा मोजू शकतो. हे ग्लुकोमीटर आपल्याकडं ऑनलाईन सुद्धा अवेलेबल होते किंवा आणि यानं जर तुम्ही ग्लुकोज लेवल जर चेक जर केली तर तुम्हाला फार 20 रुपये खर्च येतो एका वेळेसची ग्लुकोज लेवल चेक करायला. हे इझी केअरचं आहे. 20 रुपये सुद्धा खर्च येत नाही आपल्याला एक वेळची ग्लुकोज लेवल मोजण्यासाठी. 20 रुपये सुद्धा, आपण 2 मित्र जर भेटलो, चहा घेतला तर 20 रुपये खर्च येतो. हे उपकरण जे आहे डिजिटल आहे आणि सहज आपण रक्त शर्करेची पातळी मोजू शकतो. सहज घरी आपण मोजू शकतो. होतं काय, मी कशामुळे सांगितलं तुम्हाला की वयाच्या 45 नंतर भारतीय व्यक्तींनी ते तपासून घ्यायला पाहिजे. दर 3 महिन्याला स्वतःची ब्लड शुगर लेवल तपासून घ्यायला पाहिजे. तुम्ही जर यावर गेले पॅथॉलॉजीवर तर 50 रुपयात मित्र जर झाला तर 50 रुपयात सुद्धा सुरेशजी आपल्याला मोजून देतो ब्लड शुगर लेवल, सहज मोजून देतो. आणि 45 नंतर आपण ह्या चाचण्या करून घ्यायला पाहिजेत. म्हणजे आपल्याला प्री डायबेटिक मध्ये जर आपण सापडलो तर आपल्याला नॉन डायबेटिक होता येईल. आपण बाकी सगळ्या गोष्टीवर खर्च करतो, परंतु तुम्ही एखाद्या व्यक्तीला विचारलं की मागच्या वेळेस ब्लड शुगर लेवल कधी मोजली होती, तर मला नाही वाटत एखाद्या व्यक्ती मी 3 महिन्यापूर्वी किंवा 6 महिन्यापूर्वी मोजली होती. जोपर्यंत डॉक्टर स्ट्रॉंगली रेकमेंड करीत नाही, बरोबर आहे, स्ट्रॉंगली बरं का, नाही नाही आता तपासूनच घ्या, तोपर्यंत आपण ब्लड शुगर लेवल तपासत नाहीत. आणि डायरेक्ट माझा हा अनुभव आहे मागच्या 12 वर्षातला, ज्याला कोणाला विचारलं तुमची ब्लड शुगर लेवल किती, भरतो 350, डायरेक्ट 350. परंतु कधीच ब्लड शुगर लेवल डायरेक्ट 350 होत नाही. ती 200 होती, 210 होती, 220 होती. आणि ज्या वेळेस एखाद्या त्याला चक्कर यायला लागते किंवा जखम भरत नाही किंवा डॉक्टरांचा एखादा औषधाचा डोस काम करत नाही, त्यावेळेस डॉक्टर म्हणतो कसं काय काम करणार, याचं काय करा, ब्लड शुगर लेवल चेक करा. एकदा दोनदा गेल्यानंतर देविदाजी डॉक्टरांकडे 2-3 चक्कर झाल्या, कसं काय काम करणार, हे औषधांचं काम केलं पाहिजे, काय अँटीबायोटिक तर काम करायला पाहिजे, का काम करत नाही. मग डॉक्टर म्हणतात जा ब्लड शुगर लेवल चेक करा, तर ते एकदम 350 होत जाते. मग त्या व्यक्तीला 2 औषधं सुरू होतात. एक ज्या आजारासाठी तो गेलाय ते एक औषध आणि दुसरं डायबिटीस सुरू होऊन जातं 2. आणि डायरेक्ट 350-300 अशी ग्लुकोज लेवल सापडते. हा अनुभव आहे कुणाला की मला हे भेटले आणि म्हणले डायरेक्ट माझी ब्लड शुगर लेवल 350 आली, 350 आली, असंच होतं. म्हणजे मागचे 2-3 वर्ष तो व्यक्ती प्री डायबेटिक होता, त्यावर कुठले उपचार झाले नाही आणि त्या व्यक्तीला एकदम नंबरचा चष्मा वाढणं किंवा हातापायाला मुंग्या येणं, थकल्यासारखं वाटणं, हे लक्षणं दिसतात त्यावेळेस ती व्यक्ती प्री डायबेटिक असते. हे लक्षणं सुद्धा आपल्याला सांगता येतं. मग हे प्री डायबेटिक मध्ये त्या व्यक्तीला डॉक्टरांनी सापडायला पाहिजे आणि त्या व्यक्तीला प्री डायबेटिक मध्ये त्याला व्यवस्थित जीवनशैलीमध्ये बदल करून त्या व्यक्तीला नॉन डायबेटिक करायला पाहिजे. आपला रोल सुरू होतो त्या प्री डायबेटिक मध्ये. आणि डायबिटीज मध्ये रोल आहे डॉक्टरांचा. डॉक्टरांकडे जायच्या अगोदर जर ती व्यक्ती आपल्याला सापडली तर निश्चित आपण त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये फार सकारात्मक बदल घडवून आणू शकतो मित्रांनो, फार सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. मग प्री डायबेटिक भारतामध्ये जो आहे 140 ते 200 मिलीग्रॅमच्या मधात जर असेल तर हे भारतामध्ये होण्याचे मुख्य कारण काय आहे. भारतामध्ये टाईप 2 डायबिटीसचे जास्त लोक आहेत, कारण की भारतामध्ये जे सगळ्यात आराम पसंत जीवनशैली, एकदम आराम करायला लागलो आपण, इतके आराम करायला लागलो की पूर्वी शेतामध्ये जायचं होतं तर प्रत्येक जण पायी जायचा. आज प्रत्येक खेड्यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर झाल्या. मी एकदम तालुका प्लेसला राहतो, तहसील ज्याला म्हणतात तालुका प्लेसला राहतो मी. माझा दोन्हीकडे सुद्धा संबंध आहे, एक त्या मोठ्या शहरात सुद्धा आणि एकदम ग्रामीण भागात सुद्धा, दोन्हीकडे माझं बॅलन्सिंग सुरू असतं. मी पाहिले माझ्या गावामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे इलेक्ट्रिक स्कूटर झाली. म्हणजे व्यक्ती पूर्वी शेतामध्ये पायी जायचे ना, ते इलेक्ट्रिक स्कूटरवर बसून जातात, एकदम आरामशीर. चालणं त्यांचं सुद्धा बंद झालंय. 2-3 चक्रा करतात आणि इलेक्ट्रिक स्कूटर घालतात, चार्जिंगला पैसे लागत नाहीत, शेतात नेले चार्जिंगला लावून टाकली गाडी, फ्री मध्ये जाणं येणं झाले म्हणे. आराम पसंत जीवनशैली हे प्री डायबेटिकचं सर्वात मोठं कारण आहे, आराम पसंत जीवनशैली.
व्यायामाची कमतरता. व्यायाम तर करत असत बिलकुल नाही, व्यायाम करत नाही, व्यायामाची कमतरता आहे. आणि या दोन कारणामुळे बॉडी फॅट वाढलेला आहे. बॉडी फॅटची अधिकता प्री डायबिटिक जी व्यक्ती असते. त्यानंतर सकस आहार न घेणं, कमी पोषणयुक्त आहार, कमी पोषणयुक्त आहार म्हणजे न्यूट्रिशनची कमतरता. मोठं कारण आहे स्ट्रेस से भरी जिंदगी. तुम्हाला वाटतं तितके लोक आनंदी नाही. तुम्हाला जितके फेसबुकवर इंस्टाग्रामवर दिसतायत ना किंवा व्हॉट्सअप स्टेटसला दिसतायत ना, तितके लोक आनंदी अजिबात नाहीत. तणाव आहे. तणाव असल्यामुळं डायबिटीज होतो. आणि सगळ्यात त्या व्यक्तीला माहितच नाही की मी प्री डायबिटिक आहे. पेपर वाचत चाललाय एकदम मजेमध्ये, आता ड्रेनेज मध्ये पडणार आहे, तोपर्यंत त्याला माहित नाही की किती मोठं संकट माझ्या एकदम जवळ आलेलं आहे. हे बिलकुल त्यांना. आणि 8 कोटी लोक, क्या आप जानते 8% लोक, ही जुनी स्लाइड आहे. ज्यावेळेस न्यूट्रिशन ग्लायसेम प्रोडक्ट लॉन्च झालं तेव्हा 8 करोड, हे 8 करोड प्री डायबिटिक पुरानी जानकारी, नई जानकारी 16 करोड, ही नई जानकारी. 15.3 23 ची जानकारी, ही सुद्धा त्याला पुराणीच म्हणावं लागला. हे सुद्धा पुराणी म्हणावं लागेल. 16 कोटी लोक म्हणजे 16% लोक, 13 कोटी पेक्षा जास्त लोक प्री डायबिटिक आहेत. आणि या सगळ्या कारणांमुळे जर त्या व्यक्तीला आपण व्यवस्थित न्यूट्रिशन दिलं, त्या व्यक्तीला व्यवस्थित आपण त्याच्या लाईफस्टाईल मध्ये बदल केला पूर्णपणे, आणि दरवर्षी लोक वाढत आहेत. डेफिनेटली दरवर्षी यामध्ये इजाफा होत आहे. दरवर्षी यामध्ये लोक सामील होत आहेत. 10% लोक दरवर्षी, 10% लोक वाढत आहेत. आणि एकदा व्यक्ती डायबिटिक झाला की तिला परत नॉन डायबिटिक करणं खूप अवघड आहे. आयुष्यभर त्या व्यक्तीला औषधावर निर्भर राहावं लागल, पुन्हा पुन्हा डॉक्टरकडे जावं लागल, जेवण्यामध्ये, खानपानमध्ये खूप परहेज करावं लागल, खूप परहेज करावं लागल, आणि ही समस्या राहील. आणि आपल्यापैकी काही लोक डायबिटिक असू शकतात, बिलकुल. आणि या सगळ्यातून आपण लोकांना वाचवू शकतो. सगळ्यात प्रायोरिटीवर आपलं पाहिजे की मी डायबिटिकच होऊ नये, डायबिटीजच मी होऊ नये, यासाठी आपण काय करायला पाहिजे. पहिल्यांदा आपल्याला आपली ब्लड शुगर लेवल माहित पाहिजे. ब्लड शुगर लेवलची 45 नंतरची ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींनी किमान 3 महिन्यातून एकदा, 6 महिन्यातून एकदा ब्लड शुगर लेवलची आपली चेक करायला पाहिजे. ब्लड शुगर लेवल चेक करायला पाहिजे 6 महिन्यातून एकदा. जे 45 च्या व्यक्ती आहेत त्यांनी, 45 प्लस आहेत त्यांनी, आणि ज्या 50 पेक्षा जास्त ज्यांचं वय आहे त्यांनी 3 महिन्याला चेक करायला पाहिजे. ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे, जसं की आईला किंवा वडिलाला डायबिटीज असणं, अशा व्यक्तीनं तर दर 3 महिन्याला ब्लड शुगर लेवल टेस्ट करायलाच पाहिजे. त्यांच्या आईला किंवा वडिलाला डायबिटीज असेल त्या व्यक्तीने करायला पाहिजे. का? कारण की हा जेनेटिकली येऊ शकतो. डायबिटीज जेनेटिकली सुद्धा येऊ शकतो. तुमच्या आईला किंवा वडिलांपैकी एकाला असेल तर 33% शक्यता असते तुम्हाला डायबिटीज होण्याची. दोघाला जर असेल, 45 नंतर, दोघाला जर असेल तर 66% शक्यता आहे. आई वडील दोघाला पण आहे, आणि मोठ्या भावाला किंवा बहिणीला आहे, तर 99% चान्सेस आहेत तुम्हाला डायबिटीज होण्याचे, जर तुमचं वय 45 पेक्षा जास्त असेल तर. त्यामुळं 45 पेक्षा जास्त वर्ष वयाच्या व्यक्तीने आपण यावेळेस काळजी घेतली पाहिजे, आणि ब्लड शुगर लेवलची आपण तपासणी करून दिली पाहिजे. आणि मग यासाठी आपण काय करू शकतो. भारतामध्ये पहिल्यांदा न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाक्ट आणि न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅबलेट ज्या चावून खायच्या आहेत या टॅबलेट आपण बनवलेल्या आहेत. या सगळ्याच्या टॅबलेट मध्ये 12च्या 12 हर्ब्स ज्या टाकलेल्या आहेत, या सगळ्याच्या सगळ्या हर्ब्स या आयुर्वेदामध्ये उपयोग करत असलेल्या आहेत, ज्याचा एक्स्ट्रॅक्ट काढून आपण न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅबलेट मध्ये टाकल्या आहेत. मेमोरोडिका चेरन्सिया, अम्बिलिक ॲप्सनल, सिजिनियम क्रिमिनियम, टेरेकार्पोरस मार्सुपियम, एगल मार्मोलेस, ग्लायसाइजा ग्लाब्रा, टिनोस्पोरा कार्डिफोलिया, जिमनेमा सिल्वेस्टर, मिंगीफेरा इंडिका, पायपर नायगर, पायपर लॉंगम आणि जिंजबर ऑफसिनल, अशा या 12 वंडरफुल हर्ब्स न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडक्ट मध्ये आहेत,
यापैकी काही हर्ब्स आपण बरेच डायबेटिक पेशंट बाहेरून खातात, परंतु 12च्या 12 वंडरफुल हर्ब्स या त्यांना मिळू शकत नाही. म्हणून डायबेटिक व्यक्तीला सुद्धा आपण न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅबलेट देऊ शकतो. प्री डायबेटिक व्यक्तीला तर द्यायच्याच आहेत, परंतु डायबेटिक व्यक्तीला सुद्धा देऊ शकतो. का देऊ शकतो? हे त्यांची ब्लड शुगर लेवल फ्लक्च्युएशन होऊ देणार नाही, एकदम त्याच्यामध्ये चढ उतार होऊ देणार नाहीत, ते का स्टेबल ठेवतील. म्हणून आपण डायबेटिक व्यक्तीला सुद्धा देऊ शकतो. यामध्ये तुम्हाला मेमोरोडिका चेरन्शिया म्हणजे कारले, कारल्याचं सत्व न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडक्ट मध्ये आहे, जे ब्लड शुगर लेवलला कमी करतंय, ज्यामध्ये अँटी डायबेटिक गुण असतात. आणि तुम्ही पाहिलं असेल बरेच डायबेटिक व्यक्ती कारले खातात, कच्चे कारले खातात, तर त्यातून कडवटपणा कमी करून, त्याचा सर्व कडवटपणा बाजूला करून त्यातले फक्त ते घटक टाकलेले आहेत न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅबलेट मध्ये, जे तुमची ब्लड शुगर लेवल कमी करील. अँटी डायबेटिक गुणाच त्यामध्ये टाकले. त्यानंतर अँबेलिका ऑप्शनल म्हणजे आवळा. तर आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी खूप जास्त आहे, परंतु व्हिटॅमिन सी न घेता यामध्ये अँटीऑक्सिडंट जे आहेत ते आपण न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅबलेट मध्ये टाकले आहेत. हे आहेत सिझिनियम किमिनियम, ज्याला आपण म्हणतो जांभूळ. या जांभळामध्ये तुम्ही पाहिलं डायबेटिक व्यक्ती जांभळं खातात आणि जांभळाच्या बिया फेकून देत नाहीत. ते काय करतात, जांभळाच्या बिया जमा करून ठेवतात आणि जांभळाच्या बिया कुटून त्याची पावडर बनवतात आणि जांभळाच्या बियाची पावडर खातात. तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असं. पण त्यातून ते पुरी पावडर खायची गरज नाही, त्यातून नेमका तो घटक जो घटक तुमची डायबिटीज कंट्रोल करू शकतो, तो घटकच न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडक्ट मध्ये टाकलेला आहे. तुम्ही पाहिलं त्यांनी जे खातायत ते पूर्ण पावडर खातायत. पूर्ण पावडर खाऊन उपयोग नाही. तर त्यामध्ये जे मॉलिक्युल्स, जे ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स डायबिटिक गुणाला प्रभावित करतील, ते मॉलिक्युल्सच न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅबलेट मध्ये टाकलेले आहेत. त्यामुळे पूर्वी असे म्हणायचे की जितके तुम्ही आंबे खाल्ले तितके तुम्ही काय खा, जांभळं खा. आणि आंब्यानंतर बरोबर निसर्गामध्ये जांभळाचा सीझन येतो. जसा आंब्याचा सीझन संपतो तसं जांभळाचा सीझन येतो. म्हणजे तुम्ही जर आंबे खूप खाल्ले असतील तर तुम्ही नंतर जांभळे खायला पाहिजेत, तर तुमची जी वाढलेली रक्तातली साखरेची पातळी आहे ती पातळी तुमची कमी होईल. त्यानंतर दालचिनी, हेरोकार्पस मार्सुपियम जे आहे त्यामध्ये सुद्धा काही बायोऍक्टिव्ह मॉलिक्युल्स असतात, जो अँटी डायबेटिक गुण असतात. हे हायपोग्लायसेमिक गुण असतात. हायपरग्लायसेमिक आणि हायपोग्लायसेमिक. इथं होतं हायपरग्लायसेमिक म्हणजे एकदम वाढणं आणि हायपोग्लायसेमिक एकदम कमी होणं. म्हणजे ब्लड शुगर लेवल एकदम कमी जर झाली तर चक्कर येऊन पडतो व्यक्ती. आणि पूर्वीच्या काळी चक्कर येऊन पडलेल्या व्यक्तीला उठवलं जात होतं, पाणी पाजलं जात होतं. परंतु आता जर कोणी पडलं रस्त्यावर म्हणजे दारू पिऊन पडला, त्याला कोणी उठवत नाही, उचलीत नाही. दारू पिऊन पडला म्हणजे पडू दे त्याला. तसं होऊ शकते की त्या व्यक्तीला त्यांच्या शरीरातली ब्लड शुगर लेवल एकदम कमी झाल्यामुळे चक्कर आलेली असेल. म्हणून डायबेटॉलॉजिस्ट सांगतात की तुम्ही खिशात एका कागदावर लिहून ठेवा की मला डायबिटीज आहे, मला चक्कर आले असतात, मला साखर खाऊ घाला. टॅबलेट मुळे एकदम ब्लड शुगर लेवल कमी होऊ शकते आणि व्यक्तीला चक्कर येते. त्यामुळं जे डायबेटिक व्यक्ती असेल त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवायची खिशामध्ये की मला डायबिटीज आहे, मला जर चक्कर आली असेल तर मला साखर खाऊ घाला आणि मी माझी ब्लड शुगर लेवल वाढत आणि मी यातून बाहेर पडत. नाही तर पूर्वी उचलायचे, आता कोणी उचलीत नाही चक्कर आलेल्या व्यक्तीला. ग्लायसायझा ग्लाब्रा हे ग्लुकोज अवशोषण कमी करतंय आणि इन्शुलिन सिक्रिशन वर प्रभावी आहे. त्यामुळं न्यूट्रिचार्ज ग्लायसेम पावडर मध्ये आहे. टिनोस्पोरा कार्डिफोलिया ज्याला आपण म्हणतो फास्टिंग, याच्या कांड्या आहेत माझ्या ज्येष्ठमध, याला ज्येष्ठमध संतोषजी, हे ज्येष्ठमध जर कीर्तनकार किंवा भजनी मंडळ असतील आपल्याकडे, हो बरोबर आहे, ज्येष्ठमध. ज्येष्ठमध
याच्या काड्या चावीत असतात ते, त्यांना गळा चांगला होतो असं म्हणतात आणि ब्लड शुगर लेवल सुद्धा कमी होत आहे. कारण की जे महाराजांसोबत राहतात त्यांची खाय प्यायची लय सोय असते, एकदम त्यांची पंक्ती गिंक्ती चालतात, पद्धतशीर जेवायला असते आणि त्यांना म्हणजे त्यांना ब्लड शुगर लेवल त्यांची वाढू नये म्हणून ते कंटिन्यू खातात. फास्टिंग ग्लुकोज लेवल हे कमी करतात. ज्येष्ठ मध सुद्धा आपण यामध्ये टाकलाय. जिमनेमा सिल्वेस्टर, याला गुडमार म्हणतात. याला हिंदी नाव आहे गुडमार. आपल्या मराठीमध्ये काय नाव आहे मला माहिती नाही, पण हिंदीमध्ये नाव जिमनेमा सिल्वेस्टरला गुडमार म्हणतात. हे सुद्धा ब्लड शुगर लेवल कमी करते. मिंगीफेरा इंडिका हे सुद्धा टाकलाय, ते सुद्धा तुमची ब्लड शुगर लेवल कमी करेल. पायपर नायग्रम आणि पायपर लॉंगम टाकलं आहे, जे आपलं मेटाबॉलिझम वाढून हायपरग्लायसेमिक जो गुण आहे याचा, जो वाढलेली रक्त शर्करेची पातळी कमी करतो. हे न्यूट्रिचार्ज ग्लायसेम मध्ये जिंजबर ऑप्शनल सुद्धा टाकलायत. असे 12 वंडरफुल हर्ब्स न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅबलेट मध्ये टाकल्या येतात, जे प्री डायबिटिकला नियंत्रणात करतील. ही गोळी, ही टॅबलेट आपण उपाशी पोटी चावून खायची आहे. कोमट पाण्यासोबत उपाशी पोटी जर चावून जर खाल्ली तर आपला ब्लड शुगर लेवल कमी होतं. ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्याचे काम न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅबलेट होईल. पूर्वी न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅबलेट आणि न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडक्ट याचा एकत्रित बिल भरायचं. संतोषजी, सध्या काय कंडिशन आहे? वेगवेगळं बनतंय बिल का एकत्र बनतंय? वेगवेगळं होतं ना सर बिल. आता वेगवेगळं होतंय. पूर्वी एकत्र बनायचं, कॉम्बो पॅक यायचा. हे कॉम्बो पॅक येणं बंद झालंय. आता वेगवेगळं याचं बिल बनतंय. मित्रांनो, याचा उपयोग जी कुणी डायबेटिक व्यक्ती असेल, प्री डायबेटिक व्यक्ती असेल, त्या व्यक्तीला तुम्ही देऊ शकता. याचा पेशंट ओळखायचा कसा? पेशंटच म्हणूयात आपण. ज्या व्यक्तीचं फॅट वाढलेलं असेल आणि वय 45 पेक्षा जास्त असेल, त्या व्यक्तीला तुम्ही सहज विचारा की मागच्या वेळेस तुम्ही ब्लड शुगर लेवल चेक केली होती का? तर 99% त्याचं नाही, तर त्याला म्हणा तुम्ही चेक करून घ्या. जर त्याची ब्लड शुगर लेवल 120 च्या पेक्षा कमी असेल, सॉरी 200 पेक्षा कमी असेल, तुम्ही त्याला बिनधास्त न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅबलेट द्या. का सांगतोय मी हे? की इतके 16% लोक जर यामध्ये बाधित असतील, तर यामध्ये हे 16% एकूण लोकसंख्येच्या, परंतु आपण 50च्या पुढची लोकसंख्या जर घेतली तर हे प्रमाण एकदम वाढून जाईल, 50% येऊ शकते. 50 नंतरचे ज्या व्यक्तीचं पोट मोठं आहे, ज्याचा बीएमआय वाढलेला आहे, असा व्यक्ती जर शोधला तर हे प्रमाण 90% जाऊ शकते, की 90% अशा लोक प्री डायबिटिक असू शकतात. ज्या व्यक्तीला मेटाबॉलिक सिंड्रोम आहे असं आपण म्हणतो, म्हणजे ज्याचं पोट हे छातीपेक्षा मोठं असेल, छातीच्या बरोबर असेल, अशा व्यक्तीची आपण मदत करू शकतो. बिलकुल त्यांना आपण न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅबलेट देऊ शकतो. ही एकदम महामारी आली आहे. त्यासोबत आपण न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडक्ट का द्यायचं? बऱ्याच जण हा प्रश्न जर टॅबलेटने काम होतंय तर प्रोटीन का द्यायचं? हे प्रोटीन वेगळं आहे बाकी न्यूट्रिचाच्या प्रोटीन पेक्षा. कारण की प्री डायबिटिक व्यक्तीची मांसपेशिया कमजोर व्हायला लागतात, त्यांचं एकदम वजन कमी व्हायला लागतं आणि त्यांच्यामध्ये शक्ती सुद्धा कमी व्हायला लागते. अशा वेळेस बऱ्याचदा डॉक्टर त्यांना खाण्यापिण्याचे इतके बंधन घालतात की त्यांना जितके पोषक घटक पाहिजे तितके पोषक घटक मिळत नाही. त्यांचं वजन कमी व्हायला लागतं आणि कशाचं वजन? स्पेशली मसल्स वजन त्यांचं कमी व्हायला लागतंय. आणि एरवी ही वयाच्या 35 नंतर 1% मसल लॉस होतोच. अशा वेळेस त्यांची मसल रिकव्हरीसाठी त्यांना न्यूट्रिचार्ज म्हणजे प्रोटीन देणं आवश्यक असतं आणि यामध्ये आपण स्पेशल न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रो डाएट दिला आहे. कारण की त्यांचं आहार नियंत्रण आहे आणि ते व्यायाम करतात, त्यांना वॉकिंग सांगितलेलं असते, तर त्यांना आपण देऊ शकतो. त्यांना यासाठी द्यायचं आहे, स्पेशल बनवलेलं आहे. 64% प्रोटीन आहे यामध्ये. सिनेमन एक्स्ट्रॅक्ट म्हणजे दालचिनीचा एक्स्ट्रॅक्ट टाकला आहे, सोबत गार्सिनिया कंबोजिया टाकलेला आहे. गार्सिनिया कंबोजिया फॅटचं ऍब्झॉर्प्शन होऊ देत नाही. डायटरी फायबर, एन्झाइम्स आणि कोकोआ आपण यामध्ये टाकलाय. ग्लुकोजचं अवशोषण कमी करू देईल आणि रक्त शर्करेचं प्रबंधन चांगलं करत. सिनेमन एक्स्ट्रॅक्ट म्हणजे दालचिनीचा एक्स्ट्रॅक्ट इन्शुलिन रेजिस्टन्सला कमी करते. इन्शुलिन रेजिस्टन्स हा जर शब्द जर तुम्ही लक्षात घेतला तर तुम्हाला लक्षात येईल
इन्शुलिन रेजिस्टन्स म्हणजे अटकाव करणं. इन्शुलिनला अटकाव करते आपली बॉडी. पुन्हा पुन्हा इन्शुलिनला पेशी मधात घेत नाहीत. इन्शुलिन पेशीत गेलं नाही तर ग्लुकोज सुद्धा पेशीत जात नाही आणि इन्शुलिन रेजिस्टन्स कमी होणं आवश्यक असतं. आपण कुठलंही भोजन केलं त्याचं ग्लुकोज बनतंय. ते ग्लुकोज आपल्या छोट्या मोठ्या आतड्यातून आपल्या रक्तात जाते आणि ते ग्लुकोज आपल्या पेशीमध्ये जाते. जे पेशीचं खाद्य आहे, पेशीची ऊर्जा त्यातून मिळते. कुठल्याही पेशीला ग्लुकोज मधून मिळते. मग इन्शुलिन रेजिस्टन्स काय तर ग्लुकोज डायरेक्ट पेशीमध्ये जाऊ शकत नाही कारण की पेशी लॉक असते. तर पेशीचं दार उघडण्यासाठीची जी चाबी आहे ती चाबी म्हणजे इन्शुलिन. म्हणजे इन्शुलिन दार उघडून देतंय, नंतर ग्लुकोज एंट्री करतंय. पण होतंय काय की इन्शुलिन आपल्याकडून इतक्यादा सिक्रेट होते, इतक्यादा इन्शुलिनचा स्त्राव पुन्हा पुन्हा बाहेर निघतो की पेशी इन्शुलिनला मधात घेत नाही. इन्शुलिन कधी कधी निघतंय ज्या ज्या वेळेस आपण कार्बोहायड्रेट खातो, ज्या वेळेस आपण गोड खातो, त्या वेळेस पॅन्क्रियाज मधून इन्शुलिन सिक्रेट होतंय. विज्ञान असं म्हणतंय की दिवसातून 2दाच इन्शुलिन सिक्रेशन व्हायला पाहिजे. कितीदा? 2दा. पण इन्शुलिन सिक्रेशन कसं होतंय ज्या वेळेस आपण कार्बोहायड्रेट खातो किंवा गोड खातो, म्हणजे एक घास जरी खाल्ला तरी इन्शुलिन सिक्रेशन होतंय. तर आता सांगा दिवसातून कितीदा इन्शुलिन सिक्रेशन होत असेल जनरली? पंजाबराव कितीदा होत असेल बरं इन्शुलिन सिक्रेशन दिवसभरातून? जनरली आपलं कितीदा होतंय इन्शुलिन सिक्रेशन? कितीदा होतंय देविदाजी? कितीदा होत असेल इन्शुलिन सिक्रेशन? इन जनरल आम्ही जितकं गोड खातो तितकं होत. गोड किंवा कार्बोहायड्रेट, नुसतं गोड नाही, कार्बोहायड्रेट खाल्लं तरी होतंय. म्हणजे कितीदा होत असेल? आता तुमचं कितीदा होत असेल बरं? 11 वर्ष खात असतो म्हटलं तर असेल कमीत कमी 4 वेळा, जास्तीत जास्त 10 वेळा. कमीत कमी 4 वेळा, जास्तीत जास्त 10 वेळा. 10 वेळा पा जो एकदम योगी माणूस आहे का एकदम म्हणतो आपण अजिबात काही खात नाही तर त्याचं 4 वेळा असतो. म्हणजे आपण जर आहे तर किमान सकाळचा चहा 1, बरोबर आहे, ब्रेकफास्ट 2, दुपारचं जेवण 3, 4चा चहा 4 आणि रात्रीचं जेवण 4 ते 5 वेळा. जो म्हणतो मी कधीच काही खात नाही बाहेरचं त्याचं 4 ते 5 वेळा. ओके, व्हायला पाहिजे. 2 वेळा दुप्पट होते जनरली. आणि जर आपण कामासाठी बाहेर पडलो, चहावर चहा सुरू राहतोय, प्रसादाला खा, प्रसादाला कुठं नाही म्हणा, आणि आपल्याकडचा प्रसाद गोडच असतो. मी आतापर्यंत कडू प्रसाद म्हणजे फक्त एकदा गुढीपाडव्याला तो जो प्रसाद असतो तो कडू असतो तेवढाच, बाकी तो गोडच प्रसाद. म्हणजे आपलं 10 ते 20 वेळा दिवसभरामध्ये इन्शुलिन सिक्रेशन होतं. असं म्हणतात की जेवणाव्यतिरिक्त देविदासजी जर तोंड उघडायचं असेल ना तर फक्त पाणी प्यायला, असं जर वाटतं पाणी जे प्यायला जो तोंड उघडतो तोच बस, बाकी तर चहा पिला, दूध पिलं तर इन्शुलिन सिक्रेशन होतंय. जितक्यादा इन्शुलिन सिक्रेशन होतंय म्हणजे ग्लुकोज शरीरामध्ये त्या इन्शुलिनच्या मागे फिरतंय आणि त्या पेशीमध्ये लगेच उघडतं दार की ग्लुकोज. पण त्या पेशीची कॅपॅसिटी आहे ना ग्लुकोज घ्यायची. पेशीमध्ये नको आता मला ग्लुकोज, आता मला ग्लुकोजची गरज नाही, माझ्याकडे खूप साठा झालाय. आणि ते इन्शुलिन जरी आलं तरी दार उघडत नाही, दार एकदम पॅक झालंय. मग त्याला म्हणतात इन्शुलिन रेजिस्टन्स. म्हणजे नियम असा आहे शरीराचा, इन्शुलिन गेलं की पेशीने दार उघडायला पाहिजे आणि ग्लुकोजला आत घ्यायला पाहिजे. हा झाला निसर्ग नियम. पण ते इतक्यादा समजा एक पाहुणे एखादे खूप येत असतील, पुन्हा 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 दाखवतो जाऊ घरी नाही जा, पोराला म्हणतो दारा घरातलं त्याला म्हणा घरी नाही, पप्पा घरी नाही सांग. हा झाला आहे की नाही पाहुण्याचा रेजिस्टन्स तयार झाला. कशामुळे? पाहुणे नेहमीच यायला लागले, मग हा रेजिस्टन्स तयार होतो ना आपल्याकडे. तसं पेशीच आहे आपल्या, रेजिस्टन्स तयार होतो. मग जे ग्लुकोज पेशीत जायला पाहिजे होतं ते ग्लुकोज रक्तातच फिरतंय. ते साखर, जी साखर आपल्या स्वतः भाषेत साखर म्हणतो बरं का मी, ती साखर जी रक्तात जायला म्हणजे पेशीत जायला पाहिजे ती साखर रक्तातच फिरते.
आणि रक्तातली साखर वाढते. आपण म्हणतो ब्लड शुगर लेवल वाढली, एकदम ओके. ब्लड शुगर लेवल का वाढते? कारण ती पेशी घेत नाही त्या शुगरला, म्हणून ती पेशी ती साखर राहिली रक्तामध्ये आणि ब्लड शुगर लेवल वाढते. मग डायबिटीजची गोळी घेतल्यावर किंवा इंजेक्शन घेतल्यावर ब्लड शुगर लेवल कमी कशी होते, हा प्रश्न आपल्याकडे राहतो. मग डॉक्टर त्यांना एक गोळी लिहून देते इन्शुलिनची. जेवणाच्या अगोदर ही गोळी घ्या म्हणतात, तुमची साखर नियंत्रणात राहील. ओके. मग इंजेक्शन घ्या. मग गोळी काम करते म्हणजे इंजेक्शन घ्या. इंजेक्शन घेतलं की माझी ब्लड शुगर लेवल कमी होते. त्याचं कारण हे की जसं तुम्ही गोळी घेतली किंवा इंजेक्शन घेतलं तर पूर येतो इन्शुलिनचा, इतकं इन्शुलिन सिक्रेट होतं की पूर येतो. आणि पूर आला तर काय होतं, सगळे दरवाजे तोडले जातात, कुलप तुटतात, दरवाजे तुटतात त्या पेशीचे, आणि मग सगळं जे शुगर रक्तात आहे ती रक्तातली शुगर त्या पेशीमध्ये घुसून जाते आणि रक्तातली शुगर लेवल कमी होते. जसं आता होळीला तुमच्याकडे येणार मित्र, तुम्ही घरात लपून बसणार, फ्रेंड रेजिस्टन्स तयार होणार, मित्राचा काय होणार, रेजिस्टन्स तयार होणार, यायला घरात घ्यायचं नाही. मग ते काय करणार, एक मित्र खूप मित्राला घेऊन येणार आणि पूर आणणार आणि तुमचं दार तोडून घरात घुसणार आणि तुम्हाला रंग लावणार. बरोबर आहे. तसं होतं आपल्या, आता हे तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव येणार आहे होळीच्या दिवशी, धुळीच्या दिवशी तुमच्याकडे हा अनुभव तुम्हाला येणार आहे की रेजिस्टन्स जरी तयार झाला तर पूर आल्यावर कसा दरवाजा तुटतो तुम्हाला कळेल. ओके. अशा प्रकारे इन्शुलिनची गोळी घेतली किंवा इन्शुलिनचं इंजेक्शन घेतलं तर आपल्या रक्तातली साखर पेशीत जाते आणि रक्तातली साखर कमी होते. त्याला म्हणतात इन्शुलिन रेजिस्टन्स तयार होतो ना, ते सिनेमन एक्स्ट्रॅक्ट इन्शुलिन रेजिस्टन्स कमी करतो आणि रक्ताचं प्रबंधन जे आहे ना ते होतं. हेच मूळ कारण आहे, मूळ कारण आहे की पुन्हा पुन्हा इन्शुलिन सिक्रेशन होणं. इन्शुलिन सिक्रेशन होणं आपण थांबू शकतो. गार्सिनिया कंबोजिया ग्लुकोजचं अवशोषण कमी करतंय, ब्लड शुगर लेवल कमी करतंय आणि ग्लुकोजचा मेटाबॉलिझमला चांगलं करण्यासाठी काम करते. गार्सिनिया कंबोजिया न्यूट्रिचार्ज एसएनएफ मध्ये सुद्धा आहे. जे वजन कमी करण्यासाठी. तुम्हाला एक स्पेशल गोष्ट सांगतो की ज्या व्यक्तीला वाटत असेल तुम्हाला याचं वजन कमी करायचं आहे, फॅट लेवल कमी करायचं आहे, तुमच्याकडे इतके पैसे नाहीत की जो न्यूट्रिशन एसएनएफ घेऊ शकतो, त्या व्यक्तीला तुम्ही चांगला डाएट प्लॅन दिला, तो चांगला एक्सरसाइज करत असेल तर न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाक्ट सुद्धा फॅट कमी केल्या जाऊ शकते. आमच्या इथे एक मित्र डॉक्टर आहेत, ते न्यूट्रिचार्ज एसएनएफ विषयी न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाक्ट वरच लोकांचं फॅट कमी करून देतात. पण ते डॉक्टर म्हणून लोक एकदम 100% ऐकतात त्याचं. गार्सिनिया कंबोजिया सुद्धा त्यामुळे टाकलाय, म्हणून आपण करू शकतो. यामध्ये टाकलेला आहे, त्यात फायबर टाकलेला आहे, कॉफी, कोकोआ टाकलाय. कोकोआ काय करतोय, इन्शुलिनचा स्राव वाढतो आणि इन्शुलिन सेन्सिटिव्ह मध्ये बदल. ज्या व्यक्तीला तुम्ही न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅबलेट किंवा न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडक्ट देता त्या व्यक्तीला दररोज 6000 पावलं चालणं कंपल्सरी आहे. ऍक्टिव्ह लाईफ ज्यामध्ये पायऱ्या चढणं उतरणं, नियमित व्यायाम करणं एकदम आवश्यक आहे. संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. संतुलित आहार म्हणजे गोड पदार्थ कमी खाणं, सॅलड आणि फळं जास्त खाणं. मानसिक तणाव कमी करणं सुद्धा आवश्यक आहे. आणि हा मुद्दा मॅक्झिमम डॉक्टर्स आणि बरेचसे आपले डिस्ट्रीब्युटर विसरून जातात की त्या व्यक्तीला मानसिक तणाव त्याचा कमी झाला पाहिजे, त्यासाठी प्राणायाम करणं आवश्यक आहे. ही टॅबलेट आपण चावून आरामशीर खाऊ शकतो. टॅबलेट च्युएबल टॅबलेट आहे आणि आपण प्री डायबेटिक व्यक्तीला देऊ शकतो. किती दिवस द्यायचं, तर त्याचा व्यक्तीचा ब्लड शुगर लेवल 140 पेक्षा कमी येईपर्यंत त्यांना द्यायचं आहे. आनंदाची गोष्ट अशी की न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाक्ट पावडर आणि टॅबलेट हे क्लिनिकली प्रूव्हन आहेत. ब्लड शुगर लेवल कमी होते हे क्लिनिकली प्रूव्हन आहे. ह्या हवेतल्या गप्पा नाहीत किंवा हे काही चेपण्याचं प्रोडक्ट नाही किंवा जसे बाकीच्या मल्टी लेवल मार्केटिंग कंपन्या औषधं चेपतात, प्रोडक्ट चेपतात, असला प्रकार नाही. हे शुद्ध क्लिनिकली प्रूव्हन प्रोडक्ट आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि त्या व्यक्तीला कसं जेवण द्यायचंय यासाठीच इथं आपण
त्यांना हा डाएट प्लॅन आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता, फोटो काढू शकता, की त्यांना काय खावं घालचं. तर ते इतकं जेवण पाहिलं तर त्यांचं अरे बाप रे बाप, इतकं कंट्रोल म्हणा. हे तर साधी गोष्ट आहे. जर तुम्हाला डायबिटीस झाल्या यापेक्षा कट्टर डाएट प्लॅन तुम्हाला फॉलो करावा लागेल. हा डाएट प्लॅन मात्र त्यांना देऊ शकतो. हे एकदम क्लिनिकल प्रूव्हन प्रोडक्टचे रिझल्ट सुद्धा काही झाला असेल. प्रवीणजी, कुणाला दिलंय तुम्ही न्यूट्रिशन ग्लायसिम प्रोडक्ट? हा सर, दिलं होतं. काय कसे रिझल्ट काय वाटले तुम्हाला? न्यूट्रिजर ग्लायसिम प्रोडक्टचा रिझल्ट खूप चांगला आहे. एक म्हातारी म्हणण्यापेक्षा ती 60 ते 65 वयाची दरम्यानची होती ती ताई. तिथं एकदम खटिया पकडून होती, म्हणजे बाजीवर झोपलेलीच होती. असं आम्हाला वाटतं की हिला न्यूट्रिजर ग्लायसिम प्रोडक्ट पावडर आणि ग्लायसिम टॅबलेट, न्यूट्रिजर ग्लायसिम टॅबलेट ही काम करेल की नाही आम्हाला डाऊट होतं. पण एक मी म्हटलं चला आपण न्यूट्रिजरचे रेग्युलरचे मेंबर आहोत आणि मी त्या व्यक्तीकडे गेलं. माझा भरोसा नव्हता, पण मी तुम्हाला अक्षरशः सांगतो की जी लेडीज आपल्या खाटेवरून उठू शकत नव्हती, स्वतःचं काम करू शकत नव्हती, ती अवघ्या 15 दिवसात उठून काम करायला लागली. मग मला विश्वास वाढला की न्यूट्रिजर ग्लायसिम पावडर काम करू शकते. आणि हे सगळं कशामुळे ग्लायसेम पावडर आणि टॅबलेट दिलं ना, की त्यांचा इन्शुलिन रेजिस्टन्स आहे, त्यांच्या एकूण पचनावर सगळा जो आहे का तो परिणाम होतो आणि त्यामुळं ते काम करायला लागतं आणि 100% चांगल्या प्रकारे काम करते. एकदम 100% चांगल्या प्रकारे काम करते. आणि प्री डायबिटिक व्यक्तीला तुम्ही त्याचे पुढचे खर्च सांगा. जर एखादी व्यक्ती डायबिटिक झाली की दर 3 महिन्याला त्या व्यक्तीला डॉक्टरांकडे जाणे, ओपीडी देणे, डॉक्टर त्यानंतर पॅथॉलॉजी मध्ये पाठवणार, ब्लड शुगर लेवल चेक करणार, त्याचे पैसे देणे आणि त्याची गोळी कधीही कमी होणार नाही. गोळीची पॉवर वाढेल आणि शेवटी त्याला इंजेक्शन घ्यावे लागतील. त्या व्यक्तीला जीवन नकोस होऊन जाते डायबिटिक व्यक्तीला. त्यानंतर जर पुरुष असेल तर त्याची जी उत्साहाची पातळी आहे, ज्याला आपण स्टॅमिना म्हणतो, जी सेक्स पॉवर म्हणतो, ती कमी होऊन जाते, एक बिलकुल कमी होऊन जाते. त्यामुळं 45 नंतरच्या व्यक्तीनं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि डायबिटिक मुळे इतर एवढे मोठे आजार होतात. तुमचं शरीर म्हणजे रोगाचं माहेरघर होऊन जाते. तुम्हाला साधा काटा जरी मोडला तर तुम्हाला नंतर ती जखम भरेल की नाही याची चिंता पडून जाते. तुमच्या पायाला झाली जखम, तुम्हाला पुढं आयुष्यात कुठलं ऑपरेशन करायचं असेल, तुमचे इतके हेल्थ इश्यू प्रॉब्लेम होऊन जातात. त्याचं मूळ कारण आहे डायबिटीज. त्यामुळं डायबिटीज न होऊ देणं ही प्राथमिकता राहिली पाहिजे. परंतु आपण काय होतं की आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळं दरवर्षी लोक प्री डायबेटिक मधून डायबेटिक होत आहेत आणि याकडे लक्ष दिलं जात नाही. नंतर मात्र लोक काळजी घेतात डायबिटीस झाल्यानंतर, परंतु त्या व्यक्तीतल्या जीवनाचा आनंद हरवून जातो, पूर्ण आनंद हरवून जातो. तो व्यवस्थित खाऊ पिऊ शकत नाही, त्याला शेड्यूल एकदम फॉलो करावं लागतंय, पैसे खूप जातात. आणि जी व्यक्ती म्हणाल की माझं म्हणजे खर्च किती, तर म्हणा पूर्ण आयुष्यभरामध्ये तुम्हाला किती खर्च येणार याचा विचार करा तुम्ही. आयुष्यभर तुम्हाला ज्या टॅबलेट्स घ्यावं लागणार, पॅथॉलॉजी मध्ये जावं लागेल, डॉक्टरकडे जावं लागेल, एकूण ओपीडी ची फीस, एकूण किती मोठा खर्च आहे. त्यामध्ये आम्ही तुम्हाला प्री डायबेटिक मधून नॉन डायबेटिक करतोय ना. आणि तुम्ही जर व्यवस्थित एक्सरसाइज जर केली, ध्यान धारणा केली, प्राणायाम केले आणि डाएट फॉलो जर केला तर अवघ्या 3 महिन्यामध्ये 90 दिवसामध्ये तुम्ही नॉन डायबेटिक होता. 90 दिवसामध्ये. आणि नंतर नॉन डायबेटिक झाल्यानंतर तुम्ही न्यूट्रिच्या ग्लायसेम टॅबलेट बंद, परंतु एक्सरसाइज, ध्यान, प्राणायाम आणि संतुलित आहार घेणं हे चालू, हे मात्र बंद करता येणार नाही. नाहीतर नंतर लोक काय करतात, गॅप भरून काढायचा म्हणते. म्हणजे सुरुवातीला काही दिवस तुम्ही खूप व्यक्ती अशा बघितल्या असतील ज्यांनी वजन कमी केलं आणि 6 महिन्यानंतर परत वजन तिथपर्यंत पोहोचलं. वजन कमी करणं सोपी गोष्ट आहे, परंतु कमी झालेलं वजन ते कॉन्स्टंट ठेवणं ही फार कठीण गोष्ट आहे. म्हणजे एकदा तुम्ही ते वजन कमी करणं सोपी गोष्ट आहे, परंतु परत वजन वाढतं आणि नंतर मात्र खूप प्रॉब्लेम यायला लागतात. तर जे कुणी माझ्यासारखे मित्र असतील 45 पेक्षा जास्तीचे, प्रवीणजी काय वय आहे सध्या तुमचं? 45 प्लस मध्ये का 50 प्लस? 50 प्लस. तर आपण सगळेजण एका क्लब मध्ये आहोत. 45 प्लसचा जो क्लब असतो ना,
क्लब मध्ये आहोत. या क्लब मधल्या व्यक्तींनी तणाव घ्यायचा नाही, एक्सरसाइज करायची आणि आनंदी राहायचं. आणि जर आपल्या कुटुंबामध्ये जर डायबिटीसचा इतिहास असेल तर ब्लड शुगर लेवल चेक करून घ्यायची. आधी आपण स्वतः काय करू, स्वतः निरोगी राहू. स्वतः निरोगी राहिलो तरच आपल्याला इतरांची मदत करता येईल. आणि महिलांमध्ये सुद्धा त्यामध्ये आम्ही घरी खूप काम करतो, आम्हाला एक्सरसाइजची गरज नाही, अजिबात नाही. काम करणं वेगळं, एक्सरसाइज करणं वेगळं. तर आम्ही तर काय चांगला घामेवसर काम करतो. पहा, तो सुद्धा घाम येतो आणि एक्सरसाइज केल्यानंतर सुद्धा घाम येतो. परंतु काम करून आलेल्या घामानंतर माणूस थकतय, एक्सरसाइज नंतर आलेल्या घामानंतर उल्हासित वाटतंय. फरक आहे दोन्ही गोष्टीमध्ये. काम करताना तणाव असतो, एक्सरसाइज करताना गुड हार्मोन सिक्रेट होत असतात, चांगले हार्मोन सिक्रेट होत असतात. त्यामुळं काम जरी आपण करत असलो तरी आपण एक्सरसाइज करायला पाहिजे, प्राणायाम करायला पाहिजे, ज्यानं आपला तणाव कमी होईल आणि तणाव कमी झाला की डायबिटीज सुद्धा कमी व्हायला लागेल. डॉक्टर साहेबांना काही जणांना दिलेले असतील, तर त्यांचा काय अनुभव आहे आपण ऐकूया. डॉक्टर साहेब, दिले होते तुम्ही कुणाला? येस सर. न्यूट्रिशन कॅल्शियम टॅबलेट आणि पावडर? सेम टॅबलेट जे आहेत, टॅबलेट्स दिले होते सर मी. तर त्याचे रिझल्ट एक्सलंट आहेत आणि जो विकनेस वगैरे वाटत होता पेशंटला तो दुरुस्त झाला आणि पेशंट ऍक्टिव्ह झालेला आहे आणि अशा प्रकारे रिझल्ट खूप चांगले आहेत सर. डॉक्टर साहेबांनी एक शब्द वापरला, एक्सलंट आहेत. रिझल्ट जे एकदम एक्सलंट आहेत. आणि त्यांच्याकडे तर प्री डायबेटिक लोक येतच असतात, त्यामुळे त्यांनी दिले आहे. आणि एकूण सगळ्या भारतामध्ये आपलं राज्य जे आहे, आपलं राज्य हे सगळ्यात जास्त जीडीपी वालं राज्य आहे. आपल्या राज्यामध्ये सगळ्या राज्यातून काम करायला लोक येतात. मी तर असं म्हणतो, मुंबईमध्ये भारतातल्या प्रत्येक तालुक्यातला माणूस सापडत, जिल्ह्यातला तर सापडत, प्रत्येक तालुक्यातला माणूस सापडत. आपल्याकडे सगळ्या राज्यातून लोक काम करायला येतात आणि महाराष्ट्रातील लोक आराम करतात. म्हणजे आरामपसंत जीवनशैली. आरामपसंत जीवनशैली म्हणजे भारतातल्या महाराष्ट्रातल्या लोकांची आरामपसंत. आता ज्या शहरातून कचरे साहेब आहेत, मी आहे जालना, तर आमच्याकडे जी स्टील इंडस्ट्री आहे त्यामध्ये 10,000 मजूर, 10,000 ओरिसा, युपी, बिहारचे 10,000 मजूर आहेत. आमच्या जिल्ह्यातलं कोणी मजूर नाही. आमच्या जिल्ह्यातील लोक मदत काम नाही आणि 10,000 लोक तर नुसत्या स्टील इंडस्ट्रीमध्ये आहेत. 2 गाड्या स्पेशल जालन्यावर सुरू कराव्या लागलेल्या आहेत बिहारमध्ये, छपरा, आणि एक परत एक गाड्याची 2 गाड्या स्पेशल सुरू कराव्या लागल्या आहेत. आपण आरामपसंत जीवनशैलीवर लोक, आपल्याकडे कामाला काम करत नाही लोक, त्यामुळे डायबिटीजचं प्रमाण आपल्याकडे जास्त आहे, महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. आपण तिथं लोकांची मदत करू शकतो. मुंबईला येण्यासाठी बरेच जण तयार आहेत, सगळ्याकडे शेड्यूल पोहोचलाय. आपल्यासाठी एक दिवस रिझर्व आहे. कुठला दिवस आहे माहिती आहे तुम्हाला? कुणाला सांगते? प्रवीणजी, आपली तारीख काय? 26 एप्रिल. आपली तारीख 26 एप्रिल. रेणूजी, आपली तारीख 26 एप्रिल. महाराष्ट्र आणि गुजरात साठी जे रजिस्ट्रेशन, जे न्यूट्रिशन वुमन विकलेला जो डाटा आला आहे, तेव्हा असं लक्षात आलंय की आपल्याला जवळ पण आहे. आणि त्यामुळे एक सेशन मला जे वाटत होतं की महाराष्ट्रासाठी रिझर्व राहावं, तर ते खरोखर रिझर्व राहत आहे, पण 2 राज्यामध्ये. की 26 एप्रिल आपल्यासाठी स्पेशल तारीख आहे, त्यामुळे आता तुम्ही तिकीट्स बनवू शकतात. आणि मुंबईला काय यायचं, एक छोटासा व्हिडिओ आहे, मी तुम्हाला दाखवते, कदाचित तुम्ही बघितला सुद्धा असेल. आपल्यासाठी जी तारीख आहे स्पेशल, ही आपली तारीख 26 एप्रिल आहे. आणि 26 एप्रिल तारखेला आपण आपलं रिझर्वेशन सगळेजण करा. मॅक्झिमम जणांना तर केलंच असेल, परंतु ज्यांचं कुणाचं नसेल, काही जणांना आता नाशिक वाले त्यांना रिझर्वेशन सुद्धा गरज नाही. त्यांना असं वाटतं की आम्ही तर सहज पोहोचू, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, आम्ही तर नाशिकहून काय, आमचे अपडाऊन करणारे लोक आहेत, काय की नाही. बरेच जण जे आहेत ते अपडाऊन करणार आहेत नाशिकवरून. तर तरी सुद्धा तुम्ही रिझर्वेशन, तुमच्या टीम ज्या आहेत तुमच्या टीम असतील तर तुमचं
तुमच्या टीम साठी. मी आता एक व्हिडिओ सुरू केला होता, पुढं गायब झाला. हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर मला असं वाटलं की तुम्हाला चंदेरी स्वप्नाच्या दुनियेची मुंबई, फाय स्टारची वास्तूची कपड्याची मुंबई, कमाली घटीच्या फ्युजनची मुंबई, ताऱ्याची मंडई, मदहोश मुंबई, हसण्याची गाण्याची मौजेची मुंबई, रंगाची ढंगाची पाकराची मुंबई, गजऱ्याची ढगल्याची पकड्याची मुंबई, ढोलाची 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 मुंबई. तर ही जी मुंबई आहे ही मुंबई आपण बघतोय, परंतु टीमला मुंबई दाखवणं आपल्यासाठी आपण दाखवू शकतो. आणि या मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपल्याला असं वाटतं की मुंबई महाराष्ट्रासाठी एक स्पेशल सेशन पाहिजे, तर डेफिनेटली हे सेशन महाराष्ट्रासाठी आणि गुजरातसाठी 26 तारखेला आपण रिझर्व ठेवलं आहे. वर्षाजी बोला, तुमचा हँडरेज दिसत होता. हा बोला, तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो, आवाज येतोय पण फार लो येतोय. बोला. हॅलो, हा आता येतोय, बोला. येतोय. मी सर एका पेशंटला ग्लायसम प्रोडाईट आणि ग्लायसम टॅबलेट तर तुमच्या सल्ल्यानेच दिले होते सर तुम्हाला कॉल करून. बर, तर मला वाटतं 2 महिने झाले त्यांना ते घेता येते. बरं. तर त्यांनी आता मागच्या हप्त्यामध्ये त्यांनी 3 मंथ ती काय म्हणतात त्याला ऍव्हरेज शुगर चेक करतात ना, तर ती हा. चेक केली. हा हा त्या आधी 10 होती ती. हा. आता मागच्या हप्त्यामध्ये चेक केली त्यांनी, तर त्यांची शुगर ती भरली 6. ओके, पहा हे कुठले हे जे बोलतायत वर्षे जे बोलतायत ना, ते मी वर्षाजी तुम्ही जे बोलतायत ना, तर ती टेस्ट आहे HbA1c. येस येस. हा हा हा. HbA1, हा, तर ती शुगर लेवलला जे तुम्ही म्हणतायत ना, तर ती शुगर लेवल किती पाहिजे मी तुम्हाला स्लाइड मध्ये दाखवतो. 5 ते 5.5 पाहिजे असं बोलले डॉक्टर. हा हा, बरोबर. तर मग तर ते डॉक्टर त्यांना विचारत होते की तुम्ही 2च महिन्यात एवढं शुगर लेवल हे कसं म्हणजे कसं मॅनेज केलं, नेमकं काय घेतायत. हा, मी हा. त्यांना आधी सांगितलं होतं की डॉक्टरांना तुम्ही यातलं काही बोलू नका, उगाच डॉक्टर तुम्हाला म्हणतील की हे कशाला घेता ते कशाला घेता. हा. तर त्यांना म्हटलं, पण ते खूप खुश आहे इतकं म्हणजे की त्यांची एक टायमाची टॅबलेट बंद झाली ॲलोपॅथीची. बरं. सकाळची गोळी त्यांनी बंद केली डॉक्टरांनी त्यांची. तर ते खूप खुश आहे. मग त्यांना म्हटलं तुमचा एक मस्त व्हिडिओ बनवते. गुजरात वरून आहेत सिल्वासा. त्यांना मी बरं. मोबाईल वरूनच प्लॅन दिला होता आपला RCMचा, आणि त्यांची शुगर होती 200च्या पुढे होती थोडी. तर 2 महिन्यामध्ये इतकी म्हणजे कव्हर झाली की ते खूपच खुश आहेत. आणि आता त्यांना म्हटलं पूर्ण अजून 1 महिना तुम्ही ते कंटिन्यू ठेवा आणि पुन्हा 1 महिन्यानंतर ते शुगर चेक करा. आणि मग नंतर मग डॉक्टर बोलले त्यांना की तुम्ही मेथी पावडर घ्या म्हणून. मग मी त्यांना सांगितलं मेथी पावडर घेऊन पुन्हा दुसरं काही आजार वाढण्यापेक्षा तुम्ही ना मधुसंयम काढा आणि गामा स्टार्ट करा म्हटलं. मधुसंयम काढा आणि गामा चालू ठेवा. आणि मग त्यांनी ते स्टार्ट केलंय आता. आणि त्यांना म्हटलं अजून 1 महिन्यानंतर जो तुम्हाला काही रिझल्ट भेटल तेव्हा जेव्हा डॉक्टर हे करतील तेव्हा आपण डॉक्टरांना तुम्ही यातलं काही म्हणू नका म्हटलं, डॉक्टरांशी आम्ही स्वतःच बोलू. मग म्हटलं सरांनाच विचारून घेऊ आपण की डॉक्टरांना नेमकी काय सांगायचं असं. बिलकुल बिलकुल. तर डॉक्टरांना ज्यावेळेस भेटायला जाताना त्यावेळेस त्या डॉक्टरांना
आपले जे क्लिनिकल प्रूव्हन रिपोर्ट आहेत ते दाखवावं लागतात. कारण डॉक्टर मला तुम्ही काय घेतलं आहे की नाही. हो. हा, बोला. तर पण पेशंट खुश आहे आणि पहिल्यांदाच मी ग्लायसम प्रोडाईट आणि हे दिलं आणि त्यांना कसं झालं सर की त्यांचा प्रॉब्लेम सगळ्यात महत्वाचा असा होता, शुगर जरी 200 होती ना पण ते खूप वीक झालेले होते आणि त्यांना संध्याकाळी 5 नाही वाजले, दुपारी जेवणही केलेलं राहिलं 5 वाजले तरी हे खूप भूक लागायची, चक्कर येणं, घाम येणं हे प्रॉब्लेम खूप व्हायचे. त्यांना ते प्रोडाईट आणि ते चालू केलं आणि 10 दिवसात लगेच ते एकदम असे एनर्जीफुल फील करायला लागले आणि 10 दिवसानंतरच मला त्यांचा कॉल आला की मॅडम 10 दिवसातच मला एवढं छान वाटतंय म्हणे आणि आता 2 महिन्यानंतर तर ते पूर्णपणे खुश एकदम की त्यांना असं वाटतंय माझी शुगर गेलीच आता. हो हो, फक्त त्यांना एक्सरसाइज आणि जे आपला आहार आहे हे मात्र त्यांना कंटिन्यू करायला लावा. एक्सरसाइज आणि ते तर ते काही विषयच नाही, तो तर अजून ते तर मी सांगितलंही नाही त्यांना, ते करतही नाही, त्यांना तो वेळ नसतो त्याच्यामुळे. पण मग तरी त्यांनी एवढंच केलं, एवढं सुरू केलंय तरी एवढा रिझल्ट येत की खूप खुश आहेत बुवा ते असं. वा वा वा, खूप छान खूप छान. आपण लोकांच्या जीवनात बदल घडवून आणू शकतो, हीच फार मोठी गोष्ट. आणि सर तुम्ही सजेस्ट केलं होतं त्या पद्धतीनेच मी माझ्या याच्याने तर नाही पण तुम्हाला कॉल करूनच मी ते दिलं होतं. आता नंतर मग पुन्हा पुढे दुसरे अजून पेशंट आहेत ते कॉल करूनच आपण त्या पद्धतीने देऊ असं मला वाटतं. बिलकुल बिलकुल द्या, बिलकुल द्या. त्यांच्या कोणाच्या शुगर लेवल 300 350 पर्यंत आहेत तर त्यांना कशा पद्धतीने हे करायचं ते मी आता आता एका पेशंटला रिझल्ट आलाय म्हटल्यावर इथून पुढे आपण बिंदास. सो थँक्यू. ओके, धन्यवाद. हा, डॉक्टर साहेब बोला. ग्लायसेम टॅबलेट्स अँड प्रोडक्ट जे आपण यूज करत आहोत तर त्याच्याबरोबर आपण जे मधुसंयम आणि जो गॅमा ओरिजिनॉल आहे हे कॉम्बिनेशन मध्ये देऊ शकतो का सर? तशी काही गरज नाही, कारण की न्यूट्रिचा ग्लायसेम प्रोडक्ट हे एकच क्लिनिकली प्रूव्हन आहे. क्लिनिकली प्रूव्हन आहे, त्यामध्ये काही द्यायची गरज नाही. कारण 12 हर्ब जे आहेत ना त्या 12 हर्ब बाकी एकत्रितपणे कुठेच मिळत नाहीत. बरोबर, बिलकुल मिळत नाही. आणि हे एकच क्लिनिकल प्रूव्हन झालेलं असल्यामुळे बाकीची काही गरज नाही, बिलकुल गरज नाही. आणि याचे रिझल्ट आपल्याला 100% मिळेल. जसं आता वर्षाजीनं सांगितलं की गुजरात मधला पेशंट त्यांना एकदम, आणि जी अतिशय विश्वसनीय चाचणी आहे HbA1c, तर ती चाचणीमध्ये जर रिपोर्ट जर मागच्या 3 महिन्याचे जर आले तर एकदम ओके. फक्त जीवनशैलीमध्ये आपल्याला काय करावं लागेल या सगळ्या. सर मी काय म्हणत होतो की दुसरं आहे की आपण ग्लायसेम प्रोडायट आणि ग्लायसेम टॅबलेट ही प्री डायबेटिक साठी देत असतो. हो. आणि समजा डायबेटिक आहे तो पेशंट आणि म्हणजे 200च्या वर त्याचे शुगर आहे तर मग काय करायचं? त्यांना द्यायची, त्यांना पण द्यायची आणि त्यांना सांगायचं की तुमची तुम्ही 3 महिन्याला ब्लड शुगर लेवल चेक करता, दर महिन्याला चेक करा. म्हणजे डॉक्टर जी टॅबलेट लिहित आहेत त्यांना ती परत मॅनेज करून त्यांना लिहिता येईल, ते त्यांना कमी पॉवरची ती देता येईल. अच्छा. ठीक आहे ना सर, थँक्यू. दर 3 महिन्याला तुम्ही चेक करता, त्याऐवजी तुम्ही 1 महिन्याला चेक करा. ज्यानं काय होईल की डॉक्टरांना तुमचं रिपोर्ट करणं, तुम्हाला पुढच्या टॅबलेट लिहिणं सोपं जाईल. त्यांना लक्ष देईल की यांच्यामध्ये आपल्याची आता कमी पॉवर गेली पाहिजे. ओके. मला असं वाटतं की कोणाला यामध्ये काही शंका राहील नसेल न्यूट्रिचा ग्लायसेम प्रोडक्ट अँड टॅबलेट मध्ये. जर कोणाला काही सांगायचं असेल तर तुम्ही बोलू शकता किंवा माझा व्हॉट्सअप नंबर मी इथं चॅट बॉक्स मध्ये माझा व्हॉट्सअप नंबर मी दिलेला आहे. जर तुम्हाला असं वाटलं की मला यात माझी काही परत शंका होती, सर मला सगळ्या समोर नाही सांगता आली, तर तुम्ही मला व्हॉट्सअपला टाकू शकता. मी तुम्हाला पद्धतशीर त्याविषयी आपल्याला बोलता येईल. 9403035331 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. त्यामध्ये कुठली अडचण नाही. आणि हे प्रोडक्ट आपण मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचून जर आपण लोकांना मदत जर केली तर त्यांच्या आयुष्यभरातले जो खर्च आहे तो खर्च कमी होतो एक गोष्ट, आणि त्यांना त्यांचं जे आयुष्य आहे पुढं फार कठीण जाणार आहे ते आयुष्य सुद्धा त्यांचं आपण सुकर करू शकतो. बोला. नमस्कार सर, मी सविता जडे पुण्यावरून बोलतीये. सॉरी सर, जरा लेट जॉईन झाले. सर जरा म्हणजे त्याचा बीपी लो होतोय
साठी काय करावं लागेल? बीपी लो असेल तर मॅम त्याला काय आपल्याकडे स्पेशल असं प्रोडक्ट नाही बीपी लो बीपी साठी. तर त्यांना तर आपण लो ब्लड शुगर लेवल साठी आपण सांगू शकतो, परंतु लो बीपी साठी आपल्याकडे प्रोडक्ट नाहीये. त्यांना तर पण पण म्हणजे नॉर्मल मध्ये आहे शुगरचं, हा जास्त जास्त प्रॉब्लेम त्यांना बीपीचाच आहे. ती वाढ बीपी लो होते ना तर मॅम त्याच्यासाठी त्यांना ना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. कारण की लो बीपी झालं तर पुढे तो पेशंट चक्कर येऊन पडू सुद्धा शकतो आणि त्यांना दुसरे सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे त्यांना डॉक्टरांकडूनच औषधे घ्यावी लागतील लो बीपी साठी. ओके सर, थँक्यू. डॉक्टरांच्या ट्रीटमेंट सोबत आपण गामा ओरिजिनॉल देऊ शकतो सर, कारण गामा लो आणि हाय दोन्ही बीपी साठी काम करतो. हा दोन्ही बीपी साठी काम करतो, परंतु सुरेशजी बऱ्याचदा किती बीपी लो होतोय हे आपल्या लक्षात नसते आणि एखाद्या लो बीपी झाला तर ते पेशंट जो आहे ना तो त्याला वेगळी क्रिटिकल कंडिशन मध्ये जाऊ शकतो. त्यामुळे सुरुवातीला त्यांची बीपी मेंटेन ठेवण्यासाठी डॉक्टरांची औषधे घ्या, सोबत गामा ओरिजिनॉल देत चला आणि हळूहळू नंतर जशी जशी चेक करताल तसं डॉक्टरांची औषधं कमी होतील, गामा ओरिजिनॉल कंटिन्यू राहील. ही चांगली स्ट्रॅटेजी राहते. जनरल रस जे आहे ना सर, काय म्हटले? मधुसंयम रस जे आला आपल्याकडे आता नवीन, हो हो ते लो शुगर वाल्याला द्यायचं नाही, हाय शुगर वाल्याला देऊ शकतो. हो हा, एवढी काळजी आपल्याला घ्यावी लागेल. संतोषजी बोला. सर ग्लॅमेट हे कोणत्या वेळेला घ्यावं? सकाळी का? न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅबलेट सकाळी उपाशी पोटी चावून खायची आणि लगेच न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडक्ट त्यासोबत प्यायचे. त्यामध्ये काही ऍड न करता. हे उपाशी पोटी घ्यायचे प्रोडक्ट आहेत दोन्ही पण. सकाळी उपाशी पोटी, चहा सुद्धा घ्यायचा नाही, उपाशी पोटी घ्यायचा आहे. आणि आपण सगळेजण गोड बोलायचं, गोड व्हायचं, म्हणजे आपल्या रक्तातली साखर नाही वाढवायची, गोड बोलायचं, गोड राहायचं, गोड गोड सगळं, परंतु रक्तातली साखर मात्र वाढू द्यायची नाही, आपली नाही आणि इतरांची नाही. आपण सगळ्याला हेल्दी ठेवण्यासाठी मदत करूयात. तुमच्या सगळ्यांची आपण मदत करूयात. आणि तुम्हाला काही शंका असल्यास तुम्हाला व्हॉट्सअप करा. आपण निश्चित भेटूया सायंकाळच्या मीटिंग मध्ये 7 वाजता. मारुतीराव काय बोला. हॅलो सर, आवाज येतोय सर? येतोय येतोय बोला. सर मी काल व्हॉट्सअपला तुम्हाला मेसेज पाठवला होता. आपला जो पेशंट आहे त्याची एक किडनी नाही आहे आणि मग त्याला शुगर सुद्धा आहे. तर मेसेज दिला होता आपण की त्याला ग्लायसियम पावडर आणि टॅबलेट द्यायचे आहेत. देऊ शकता. पण त्याची सर, एक किडनी व्यवस्थित काम करते ना? होय सर. म्हणजे एक किडनी जर असेल, म्हणजे ती किडनी जन्मताच नाही की नंतर काय ऑपरेशन काढावं लागली वगैरे? ऑपरेशनने काढावे लागले सर. तर मग आता डॉक्टरांना विचारा, त्यांना जर ऑपरेशन काढली असेल ना तर डॉक्टरांना विचारा आम्ही सुरू करतोय, सुरू करावं का? अच्छा ओके. डॉक्टरांची सल्ला घ्या डॉक्टरांचा. मी तुम्हाला व्हॉट्सअपवर तुम्हाला रिप्लाय सुद्धा दिला होता. हो रिप्लाय दिलाय सर. आणि सर आपले दुसरा एक पेशंट आहे, तर शुगर लेवल आहे ना ती कमी होते त्याची आणि त्याच्यामुळे चक्कर वगैरे येते तिला. तर शुगर लेवल कमी झाले असेल तर शुगर लेवल त्याला शुगर लेवल आपण ग्लुकोज घेऊन वाढवू शकतो. ओके ओके, धन्यवाद. तुमचा काही प्रश्न असल्यास तुम्ही मला व्हॉट्सअप करा. मी व्हॉट्सअपवर तुमच्या प्रश्न उत्तर देईल. तोपर्यंत थांबतो. JRCM मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. प्रवीणजी मला व्हॉट्सअप करा, चालेल?